ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त येणारा भाग आता आपल्याला अनेक सत्यांचा उलगडा करून देणार आहे. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये तर आपण पाहिलेलंच आहे की आता इकडे महिपतला बरोबर अर्जुनने ट्रॅप करायचं ठरवलंय. महिपतला फोटो दाखवून त्यांनी आता सत्य बोलण्यासाठी मजबूर करायचं ठरवलंय आणि त्याच गोष्टीचा फायदा आता अर्जुनला मिळणार आहे. पण ही गोष्ट ज्या वेळेला समोर येणार त्यावेळेला इकडे नागराज आणि प्रिया यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आता खुलले जाणार आहेत. नक्की आता या सगळ्यामध्ये महिपत काय सत्य सांगणार? नागराजचं तर सत्य आपल्याला माहिती आहे की नागराजला या सगळ्यामध्ये आता त्याने सुपारी दिली होती, इतकंच सत्य सांगायचं आहे. पण या सगळ्यामध्ये आता दुसरी गोष्ट ही आहे की आता प्रियाचं सत्य काय आहे. पण प्रियाचा विषय कसा निघणार? अर्जुनने प्रियाला अडकवण्यासाठी महिपतला काय सांगितलंय सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की आता अर्जुनने बाहेरच असताना महिपतला आता काही फोटो दाखवलेत. पण त्याचबरोबर ज्या वेळेला अर्जुन आता नागराज सोबत बोल आणि तो नागराजला सांगत आहे की तुला असं वाटतंय की हुकुमाचा एक्का तुझ्याकडे आहे, पण हा हुकुमाचा एक्का आता तुझ्याकडे नाहीये, तर आता तो हुकुमाचा एक्का माझ्याकडे आहे. यावरती आता नागराज विचार करतोय ह्याला काय समजलंय आणि त्यावरती अर्जुन त्याला सांगायला लागतो तो हुकुमाचा एक्का म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाहीये. तुला काय हुकुमाचा एक्का वाटतोय? साक्षी शिकरेचा ना? तर हा साक्षी शिकरे हा हुकुमाचा एक्का आता मला सापडलाय, मला माहिती आहे हुकुमाचा एक्का आहे ते, असं म्हटल्यावरती मग आता इकडे थोडासा नागराज गडबडलाय आणि नागराज आता विचार करतोय म्हणजे साक्षी जिवंत आहे, हे जर का सत्य आता याला समजलंय तर मात्र आता माझं काही खरं नाहीये असा विचार तो करतोय. पण प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना इकडे आता तो म्हणतोय म्हणजे नागराज त्याला सांगतोय तुला काय वाटते, तुला हुकुमाचा एक्का सापडलाय, त्या हुकुमाच्या एक्क्याबद्दल मी बोलत होतो का? अजिबात नाही, मी तुझ्या घरातली मुलगी अस्मिता हिच्यावरती कोणी हल्ला केलाय ना याच्याबद्दल बोलतोय. अर्जुनला तर डोकंच फिरतं. अर्जुन म्हणतो काय, कशाबद्दल बोलतोयस तू? यावरती नागराज आता सांगतोय तुला जे सत्य समजलंय ते अर्ध सत्य आहे, पण पुढचं सगळं सत्य मला माहिती आहे. अर्जुन आता चांगलाच हायपर झालाय. कसलं सत्य, काय सत्य? अर्जुन त्याला विचारण्याचा प्रयत्न करतोय पण तो मात्र काही बोलायला मागत नाहीये. अर्जुन विचार करतो की ठीक आहे, याला गप्प बसू दे, मी माझ्या मार्गाने जे काही सत्य काढून घ्यायचंय ते काढून घेणार म्हणजे घेणारच. आता त्यानंतर इकडे कोर्टामध्ये केस सुरू होते. कोर्टात केस सुरू झाल्यावरती ताबडतोब आता इकडे महिपतच्या समोर अर्जुन आलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे अर्जुनने जे काही नागराज बोलतोय ते सत्य काय आहे हे करण्यासाठी चैतन्यला तिकडून पाठवलंय. कारण आता अर्जुन जे काही आता नागराज बोललाय त्याच्यात कितपत तथ्य आहे, अजून कसलं हे, आणि अस्मितावरती हल्ला करणारी साक्षी आहे असं त्याला सुचवायचंय. नक्की काय सुचवायचंय हे काही अर्जुनला कळालं नाही, म्हणून तो चैतन्यला सांगतो तू एक काम कर, आपल्याला जो काही साक्षीचा पत्ता सापडलाय ना त्या पत्त्यावरती जाऊन घे, पोलिसांना घेऊन जा, जर वेळ प्रसंग पडला तर तिला अटक सुद्धा करायला लागणार आहे. आणि आता नक्की तिकडे काय असं सत्य आहे जे नागराज आपल्याला सांगतोय आणि तुम्हाला माझी गरज पडेल असं म्हणतोय. आता हे सत्य दुसरं तिसरं कसलंच नाहीये प्रेक्षकांनो, हे सत्य आहे सचिनचं. म्हणजे खरं तर आता सचिन अस्मितावरती हल्ला करणारा दुसरी तिसरी कोणी नाही, साक्षी आहे. आणि ती का आहे तर आता तिचं आणि सचिनचं अफेअर आहे. हे सत्य आता इकडे नागराजला समोर आणायचं असतं आणि तेच समोर आणण्यासाठी तो हा सगळा नाटक ट्रॅप रचत आहे. बरं, आता हे सगळं असताना चैतन्य निघालाय तिकडे आता साक्षीच्या घरी, जिथे आता साक्षी राहते. पण तिथे गेल्यावरती जे सत्य चैतन्याच्या समोर येणार आहे ते महाभयंकर आहे. इकडे तो नंतर चैतन्य निघाल्यावरती अर्जुन आता महिपतला पुन्हा एकदा सांगत आहे की लवकरात लवकर काय ते बघ हो, हे बघ फोटो. आणि इतकंच नाहीये तर याच्यापेक्षा आता त्याने उलटा गेम खेळलाय. जे नागराजने त्याला सांगितलेलं आहे ते आता त्याने महिपतला सांगितलंय. मी तुला जे सांगितलं ते फक्त अर्धसत्य आहे, पण अजून अर्धसत्य काय आहे हे मला फक्त एकट्याला माहिती आहे. आणि त्याचमुळे माझ्या बहिणीवरती कुणी हल्ला केलाय ना हे सुद्धा मला समजलंय. आता त्याने अंधारात तीर मारलाय, त्याला माहित नाहीये की ऍक्च्युली हे सगळं साक्षीचं काम आहे किंवा सचिन साक्षीचं काही अफेअर आहे. पण या गोष्टीमुळे महिपतवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडलाय. म्हणजे नागराजने ही गोष्ट अर्जुनला सांगून एकतर खरं तर आपल्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो. पण हे समजल्यावरती मग आता महिपत विचार करतोय की अर्जुन सुभेदारला जर का समजलंय की साक्षी आणि सचिन यांचं लफडं आहे तर हा काही आता हे करणार नाहीये. मग कोर्टामध्ये केस उभी राहिले. कोर्टात केस उभी राहिल्यावरती ज्या वेळेला अर्जुन आता इकडे महिपतला सांगतोय या केसमध्ये सगळं जे काही आहे ते खरं बोलून टाक. म्हणजे आता ज्या दिवशी
आता हे सगळेजण कारने निघाले होते त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला झाला होता। त्यांना ज्या आता ट्रकने उडवण्यात आलं होतं त्या ट्रकला बाबूला सुपारी कोणी दिली होती, त्यावरती महिपत म्हणतो मी सगळ्यांच्या समोर आता कबूल करतोय की मीच सुपारी दिली होती, हो मीच सुपारी दिली होती। अर्जुन म्हणतो ते तर आम्ही ऑलरेडी शोधून काढलेलं आहे की तू सुपारी दिली होतीस, आम्हाला ती गोष्ट हवी आहे जी गोष्ट आता तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायची आहे, ही सुपारी कोणी दिली होती। आणि तो काही बोलायला तयार नाहीये। प्रिया इकडे वेड्यासारखी विचार करते, अरे देवा, आत्ता जर का यांनी नागराजचं नाव घेतलं तर यांच्यासोबत माझी सुद्धा धिंड निघेल, कारण या दोघांचं सत्य समोर आल्यावरती मग हे दोघं जण मला कशाला जिवंत ठेवतायत, मला जिवंत ठेवून आता ह्यांना करायचंय तरी काय। नाही, ती देवाची प्रार्थना करते काही झालं तरी सुद्धा या महिपतने थोबाड नाही उघडलं पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाहीये असा विचार प्रिया करते। पण आज प्रियाची बरोबर शामतच आलेली आहे। प्रियाला या सगळ्यामध्ये आता चांगल्याच पद्धतीने ठसका बसणार असतो। बरं, हे सगळं होत असताना मग आता महिपत काहीच बोलत नाहीये आणि महिपत काही बोलत नाही म्हणून अर्जुन चिडलेला अर्जुन त्याला पुन्हा सांगतोय, ठीक आहे महिपत शिकरे, जर का तुला आता सांगायचंच नाहीये की हा हल्ला कुणी केलाय तर मात्र। अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुला जर का बोलायचं नाहीये तर हे फोटो मी समोर सादर करतोय असं म्हणत तो आता ते फोटो घेऊन गेलाय आणि त्यावरती अर्जुन सांगतोय याच्यामध्ये एक नाही तर अनेक सत्य दडलेत असं तो महिपतच्या कानात सांगतोय। हळूच महिपतला ऐकायला जाईल इतकंच बोलतोय। आता खरं तर हा हळूहळू काय बोलतोय हे सगळ्यांना चिंता पडले। सायली विचार करते हे आता महिपतला दरडवायच्या ऐवजी त्याच्याशी काय बोलतात, कारण सायलीला या सगळ्यामध्ये काय सिच्युएशन आहे ही मात्र आता अर्जुनने अजिबात सांगितलेलंच नाहीये की नक्की काय घडलंय किंवा आता कोणत्या पद्धतीमध्ये त्याने महिपतला या सगळ्यासाठी हे केले हे त्यांनी काहीच बोललेलं नाहीये। म्हणून सायलीला सुद्धा जरासा विचार येतोय की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे असा ती विचार करते। प्रिया विचार करते काय नक्की आहे सगळं, आणि महिपत विचार करतोय साक्षी पळून गेली असू शकते का, की अजूनही तिकडे असेल, की ह्यांनी तिला पकडलं असेल, हा त्याच्या डोक्यात विचार चाललाय। तोपर्यंत मग आता अर्जुन सांगतो ठीक आहे, मी सगळे पेपर आता कोर्टामध्ये सबमिट करतोय आणि ताबडतोब हे कोर्टामध्ये सबमिट झाले ना की महिपत शिकरे तुझा खेळ संपला म्हणून समज। आता मात्र महिपत काय करू आणि शेवटच्या क्षणाला मग मात्र महिपत म्हणतो थांब म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे, हे फोटो तुझ्या हातात, पण आता सगळं सत्य मला सांगायचं आणि जे काही सत्य आहे ते खरं सांगायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत सांगायला लागतो, हो मी जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांगतोय। आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण घाबरलेत। त्याच वेळेला महिपत आता बोलायला लागलाय आणि अर्जुन सांगतो मिलॉर्ड, ही जी काही साक्ष आहे ना ही साक्ष आता तुम्ही सगळ्यांनी नोंद करून घ्या। ही साक्ष आता महत्त्वाची ठरणार आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेली सुपारी आणि या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असलेली लोक ही सगळी याच्यामध्ये येणार आहेत असं म्हटल्यावरती अख्ख्या कोर्टाचे कान आता ऐकायला असुसलेले आहेत की नक्की काय घडलंय किंवा आता हे सगळं काय आहे। मग आता नागराजकडे बोट दाखवत महिपत म्हणायला लागतो, हो या नागराज शेठनी मला सुपारी दिली होती। झालं, नागराज आता भडकलेला आहे, त्याला घाबरलेला आहे, काय करावं कळत नाही। आणि महिपत काय बोलतोयस असं म्हणायला लागल्यावरती महिपत म्हणतो हो, खरं तर यांचा आता मोटिव्ह हा होता की यांना यांच्या भावाची सगळी प्रॉपर्टी हवी होती आणि भावाची प्रॉपर्टी हवी असल्या कारणानेच त्यांनी हा सगळा डाव रचला होता। मला ते म्हटले की म्हणजे खरं तर त्यावेळेला माझा फक्त कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता, मी कोणत्याही प्रकारचे सुपारी वगैरे काही घेत नव्हतो, पण पहिली सुपारी ही मला यांनी दिली होती। यांनी मला सुपारी दिली यांच्याच भावाला हे करण्यासाठी, म्हणजे यांच्याच मारण्यासाठी। आणि त्यानंतर मग आता मी खऱ्या अर्थाने गुंडा झालो, ती पहिली माझ्या आयुष्यातली सुपारी होती। त्यानंतर महिपतला आता नागराज म्हणतोय हा खोटं बोलतोय, हा उगाच अर्जुन सुभेदार यांच्या आता बोलण्यात आलाय आणि हा मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय। अर्जुन सुभेदारला साम दाम दंडभेद सगळं वापरून आता मला अडकवायचंच आहे आणि त्याच कारणासाठी अर्जुन सुभेदारने हा सगळा ट्रॅप रचलेला आहे। आता प्रिया गडबडले, झालं म्हणजे जर का आता या सगळ्यामध्ये या
याचं अडकवून झालेलं आहे, आता दुसऱ्या वेळेला मला अडकवणार हे तिला चांगलंच माहिती असल्या कारणाने मग मात्र आता इकडे ती चांगली गडबडले आणि गडबडल्यावरती ती आता घाबरले आणि ती विचार करते, नाही नाही काय करू आता, जर का यांनी मला पकडलं तर माझं काही खरं नाहीये असा विचार करत ती कोर्टातून जाण्याचा प्रयत्न करते. सायली तिचा हात धरते आणि बस खाली, कुठं चाललीस तू, आता तर खरी रंगत सुरू झालेली आहे, इथून कुठे जाण्यासाठी तुला कसलीच गरज नाहीये, बस इथे आलेस ना कोर्टामध्ये असं म्हणत तिचा हात धरते आणि तिला खाली बसवते. प्रेक्षकांनो खूपच मोठा आता इकडे टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत सांगतोय, हो यांनीच मला सुपारी दिली होती. बरं इतकंच नाही आहे तर आता या सगळ्यामध्ये हे स्वतः त्या रात्री माझ्यासोबत हजर होते, माझ्यासोबत हजर राहून त्यांनी आता तिकडे हे केलं. मग एक ट्रक बंद पडला आणि मग तो रमेशने जो ट्रक दिला तो घेऊन बाबू आता तिकडे गेला होता असं म्हटल्यावरती मग आता एक एक करत कच्चे चिठ्ठे खोललेत आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतोय, नागराज किल्लेदार यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं, हे महिपत शिकरे यांनी कबूल केलं असलं तरी अनेक अजून पैलू आहेत, या नाण्याच्या अनेक अजून बाजू आहेत ज्या बाजू मला मांडायच्या आहेत. आता महिपत गडबडलेला आहे. महिपत आता इकडे लगेचच अर्जुनकडे पाहतोय आणि तो सांगायला लागतोय, म्हणजे तो अर्जुनला आपल्या जवळ बोलवतोय, कारण आता हा अर्जुन सुभेदार हा आता आपला कच्चा चिठ्ठा खोलणार असं त्याला वाटायला लागले. आणि तोपर्यंत मग तो अर्जुनला आपल्या जवळ बोलवतोय आणि तू तर मला शब्द दिला होतास, मग आता आपल्या शब्दाला जाग असं म्हणतोय. त्यावरती अर्जुन म्हणतो, शब्द, अरे खऱ्या माणसांच्या शब्दाला जागायचं असतं, खोट्या माणसांच्या शब्दाला जागण्याचा काही अर्थ नाहीये. त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे, महिपत तुला काय वाटलं की इतकीच माझ्याकडे बातमी आहे, अजूनही अनेक बातम्या आहेत, पण आता तुला तुझ्या घरच्यांची शपथ आहे की जर का तू आता माझ्या मुलीचं घटना सांगितलीस तर त्या बदल्यात मी तुला अशी काही माहिती देईन तुझ्या बायकोच्या बद्दलची असं म्हटल्यावरती, तुझ्या बायकोच्या भूतकाळाची असं म्हटल्यावरती अर्जुनला मात्र आता खूपच मोठा धक्का बसलाय. काय माहिती आहे तुला महिपत? महिपत म्हणतो, माझ्या मुलीसाठी तू मला तरसवतोयस ना, तसंच तुला पण तरसायला लागेल जर तू हे फोटो सांगितलेस तर. प्रेक्षकांनो आता कोर्टामध्ये ह्या दोघांच्या काय गुजगोष्टी चालल्यात कुणालाच काही कळत नाहीये, पण काहीतरी गडबडीचं चाललंय हे मात्र कळतंय. आणि त्यानंतर अर्जुन विचार करतोय, ह्याला काय माहिती आहे, काढून तर घेऊया ह्याची माहिती, मग बघू ह्याला कितपत मदत करायची. आणि मग त्यानंतर इकडे सायली विचार करते, काहीतरी असं घडतंय जे अर्जुन सरांनी करायला नको होतं, जे अर्जुन सरांनी करतायत असं म्हटल्यावरती तिला पण जरासा आता डाऊट आलेला आहे की काहीतरी गडबड चालू आहे. आणि मग मात्र आता इकडे लगेचच ती विचारण्याचं काम ती उठते तिकडून जागेवरून. पण तोपर्यंत अर्जुन आता सांगतोय, मिलॉर्ड मला सध्या तरी काहीच बोलायचं नाहीये. त्यावरती मग आता इकडे चैतन्य त्याला म्हणतोय, अरे ते फोटो. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही कसले नाही, मी फक्त हे अडकवण्यासाठी प्रकार केला होता, नागराजला तर अटक झाली. पण आता खऱ्या अर्थाने महिपत सांगतोय, अजून मला एक सत्य समोर आणायचं आहे. आणि त्यावरती लगेचच आता इकडे प्रियाला समोर बोलवलं जातं. प्रियाला बोलवल्यावरती प्रियाची तर अशी भंबेरी उडाले आणि प्रिया आता ततपप करत इकडे येते. आणि त्याच वेळेला अर्जुनला आता इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे महिपत, तुम्ही आत्तापर्यंत ही आता तुमच्या घरात जी घाण ठेवली होतीत ना, ती आता तन्वी म्हणून ठेवली होती, तर ही तन्वी नाहीये, हे सत्य मला आता सांगायचं आहे. ही सुद्धा या सगळ्यामध्ये ह्या नागोबाचाच प्लॅन आहे. आता सगळं खापर नागोबावरती फोडून इकडे महिपतने आपल्या मुलीला वाचवण्याचा जबरदस्त प्लॅन रचलेला आहे. आणि प्रियाकडे बोट दाखवत तो म्हणतो, ही तुमच्या घरात घुसलेली कीड आहे आणि मुळातच आता हिलाच विचारा की हिने आता कुणाची आयडेंटिटी चोरून तुमच्या घरात आली. प्रेक्षकांनो महिपतने बॉम्ब तर टाकलाय, आपल्या मुलीला वाचवण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं करण्याचा निर्णय तर घेतलेला आहे. पण तरी सुद्धा हा आपल्या मुलीला वाचवू शकेल का? आणि अर्जुन या सगळ्यामध्ये इतक्या इझिली साक्षीला सोडून देईल का? प्रियाचं तर सत्य समोर आलंय, नागराजचं सुद्धा भांड फुटलंय, महिपत ऑलरेडी जेलमध्ये आहे, आता बाकी आहे ते साक्षीचं सत्य बाकी येणं. तर अर्जुन खरंच या डीलमध्ये यांची साथ देणार की आता नक्की उलटा गेम करणार, येणाऱ्या भागातच कळेल.